सर्वप्रथम मी डॉक्टर लता वाघेला BA भाग 2 वर्गाच्या तिसऱ्या सेमच्या सर्व विद्यार्थिनींचे ऑनलाईन वर्गामध्ये स्वागत करत आहे। विद्यार्थी मैत्रिणींनो, काल आपण एक पिरियड गुगल मीटवर घेतला आणि असं लक्षात आलं की आपल्या वर्गामध्ये जवळपास 70 मुलींचा प्रवेश आहे, परंतु त्यातल्या फक्त 16 मुलीच त्या क्लासला उपस्थित राहू शकल्या। तर मला असं वाटते की कदाचित काही मुलींनी गुगल मीट अजून अपलोड केलेलं नाही आहे किंवा ते ॲप आहे ते डाउनलोड केलेलं नसल्यामुळे त्या वर्गाला उपस्थित राहू शकला नाही। तर आज आपण सर्वप्रथम गुगल ॲप कसं डाउनलोड करायचं याबद्दल थोडंसं मी आपल्याला मार्गदर्शन करू इच्छिते। आपण सर्वांनी ते ऐकावं, समजून घ्यावं आणि त्या पद्धतीने हे ॲप जर तुम्ही डाउनलोड करून घेतलं तर आपल्याला सर्व विषयाच्या तासिका गुगल मीटवर उपस्थित राहून तुम्हाला त्या सर्व विषयाच्या तासिका करता येऊ शकतात। सर्वप्रथम तुम्ही तुमच्या अँड्रॉइड मोबाईलमधला मोबाईल डाटा ओपन करा। मोबाईल डाटा ओपन केल्यानंतर तुम्ही प्ले स्टोअरमध्ये जा। प्ले स्टोअरमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी सर्च येईल, गुगलवर जा, त्या ठिकाणी सर्च येईल। सर्चवर तुम्ही गुगल मीट टाईप करा आणि त्याला सिलेक्ट केलं की गुगल मीटचा जो काही आयकॉन आहे तो एक याच्यासारखा आहे, आपल्या स्पीकरसारखा आहे आणि त्या आयकॉनला जर तुम्ही टच केलं तर तो जो ॲप आहे तो तुम्हाला डाउनलोड करता येईल। डाउनलोडची प्रक्रिया झाल्यानंतर त्याचं इन्स्टॉलेशन असा काय म्हणतात अशा प्रकारचं ॲप येतं किंवा अशा प्रकारचं त्या ठिकाणी लिहिलेलं येतं आणि त्या इन्स्टॉलला जर तुम्ही टच केलं तर तो तुमचा ॲप तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला डाउनलोड करता येतो। आणि जेव्हा केव्हा तुम्हाला विषयाचे प्राध्यापक लिंक देतील तेव्हा तुम्हाला त्या गुगल मीटला पुन्हा तुम्हाला मोबाईल डाटा ओपन करायचा आहे, गुगल मीट ओपन करायचं आहे आणि त्यावर दिलेली जी लिंक आहे, तुमच्या ग्रुपवर आलेली लिंक आहे, त्या लिंकला जर तुम्ही टच केलं तर तुम्हाला त्या ग्रुपवर गुगल मीटवर तुम्ही उपस्थित राहू शकता। आणि त्या ठिकाणी तुम्ही टच केल्यानंतर सर किंवा मॅडम ज्यांच्या वर्गामध्ये तुम्हाला प्रवेश घ्यायचा आहे ते तुम्हाला वर्गात येण्याची परवानगी देतील, मीन्स की तुम्हाला त्या ठिकाणी ते ॲडमिट करतील। ॲडमिट केल्याबरोबर तुम्ही त्या वर्गामध्ये उपस्थित राहू शकता आणि तो पिरियड तुम्ही करू शकता। मी सर्व विद्यार्थी मैत्रिणींना सांगू इच्छिते की अभ्यासक्रमाला किंवा या ज्या ऑनलाईन अभ्यासक्रम आता सुरू झालेला आहे, आतापर्यंत आपण सर्वांनी कसं होणार काय होणार या दबावाखालीच आपण राहिलो, परंतु आता ऑनलाईन जे पिरियड तुमचे सुरू झालेले आहे सर्व विषयाचे, ते जर तुम्ही केले नाही तर तुमचं पुढे बरंचसं नुकसान होणार आहे। आणि त्याच्यामुळे माझी सर्वांना अगदी मनापासूनची विनंती आहे की तुम्ही सर्वांनी हे ॲप डाउनलोड करा आणि तो प्रत्येक पिरियड जो टाईम टेबलनुसार तुम्हाला दिलेला आहे त्यानुसार तुम्हाला सर्वांना सर्व पिरियड करायचे आहे। सध्या आपल्या गृहअर्थशास्त्र विषयाचे तुमचे फक्त लेखी पिरियड होणार आहे आणि जसं लॉकडाऊनमध्ये आपल्याला सूट मिळाली त्यानंतर सर्व विषयाचे प्रॅक्टिकल आहे ते प्रॅक्टिकल तुमचे घेतले जाईल। तोपर्यंत आपण जवळपास लेखी सिलेबस पूर्ण करायचा प्रयत्न करतो। मला कल्पना आहे की वर्गामध्ये जसं आपण काय म्हणतात कम्युनिकेशन होतं किंवा जो संवाद साधला जातो, तुम्हाला प्रत्यक्ष मॅडम डोळ्यासमोर दिसतात, त्याचप्रमाणे तुम्ही मॅडमना दिसता, तर त्या दृष्टिकोनातून तुम्हाला हे सर्व थोडंसं कठीण वाटत आहे। तुम्हाला काय, आम्हाला पण ते थोडंसं कठीण वाटत आहे, पण याशिवाय आपल्याला पर्याय नाही। त्याच्यामुळे पुन्हा मी तुम्हाला सर्वांना एक विनंती करू इच्छिते की आपण सर्वांनी 5ही विषयाचे जितके पिरियड तुम्हाला करता येऊ शकतील तेवढे करावे। आलेल्या नोट्सचा यूज करावा, आलेले व्हिडिओ तुम्ही पाहावे, कारण या सगळ्यांवरच तुमची या तिसऱ्या सेमची परीक्षा होणार आहे। आणि त्याच्यामुळे कृपया तिसरं 5वं जे काही तुम्हाला प्रवेश मिळालेला आहे की जसं पहिल्या सेममध्ये BA फर्स्ट इयरच्या पहिल्या सेमच्या मुली, BA सेकंड इयरच्या थर्ड सेमच्या मुली आणि BA फायनलच्या 5व्या सेमच्या मुली, तुम्हाला सर्वांना याच पद्धतीने अभ्यास करायचा आहे। आणि त्याच्यामुळे ही पद्धत तुम्ही जितकी लवकर मनापासून स्वीकाराल तेवढा त्या पद्धतीचा तुम्हाला फायदा होणार आहे। आणि त्याच्यामुळे मी पुन्हा तुम्हाला सर्वांना सांगू इच्छिते की सर्वांनी हे ॲप डाउनलोड करा आणि त्यानुसार तुम्ही आपली अभ्यासाची तयारी करा, जेणेकरून विद्यापीठने कुठल्याही प्रकारची परीक्षा घेतली तरी तुम्ही ती परीक्षा देण्यास समर्थ असू शकता।